श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना आपल्या मनामध्ये काही प्रश्न येतात, काही शंका निर्माण होतात आणि त्यापैकीच काही प्रश्न म्हणजे आपण साडी वापरावी की ड्रेस वापरावा, म्हणजे पारायण करताना साडी नेसावी की ड्रेस घालावा, तसेच जी साडी आपण नेसणार आहोत तर ती नवीनच असावी का, ही साडी आपण रोज धुवायची आहे का, आणि साडी कोणत्या रंगाची नेसायची आहे. तर असे जे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात याबद्दलची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत आणि आपण दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, तर हे उपायसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत. पण हे सर्व पाहणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. गुरुचरित्र पारायण नियम असे आहेत. आदल्या दिवशी गाईला आपल्याला चारा आणि कुत्र्याला पोळी द्यायची आहे. पारायण काळामध्ये आपल्याला कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. कांदा लसणाचं सेवन करायचं नाही. संध्याकाळी नित्यध्यान वाचावे. तसेच गादी व उशीचा वापर करू नये, तर चटई किंवा सतरंजीवर आपल्याला झोपायचं आहे. परान्न खाऊ नये, म्हणजे दुसऱ्याच्या घरी आपल्याला जेवण करायचं नाही. जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे तोपर्यंत परान्न खाऊ नये, बाहेरील अन्न घेऊ नये, तर आपल्याला आपल्या घरीच जेवण हे बनवायचं आहे. पारायण काळात कोणाच्याही घरी जाऊ नये, कोणाशी खोटे बोलू नये, खोटे वागू नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाशी भांडण करू नये. गुरुचरित्र पारायण जे आहे त्याचे वाचन जे आहे तर ते पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे आणि यामध्ये दुपारी 12 ते 12:30 हा जो वेळ आहे तर या वेळामध्ये मात्र हे वाचन करू नये. ही वेळ जी आहे तर ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. तसेच ब्रह्मचर्य पाळायचं आहे. आपण जर नियम पाळून जर हे गुरुचरित्र पारायण केले तर याचे आपल्याला नक्कीच चांगले असे फळ मिळते. परंतु जर आपण नियम पाळले नाहीत तर मात्र त्याचे दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आपण ती नियम पाळून करायची आहे. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही तर त्यांनी काय करावं. आपल्या घरामध्ये शांतता नाही, सुख नाही, समाधान नाही, संतती सुख नाही, आर्थिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, शारीरिक समस्या असतील तर तुम्हाला 7 दिवस किंवा 21 दिवस आपण जे गुरुचरित्र पारायण करतो तर हे करणे जर शक्य नसेल तर जे 1 श्लोकी गुरुचरित्र आहे तर हे तुम्हाला रोज पठण करायचं आहे. म्हणजे 7-21 दिवस तुम्ही रोज 1 श्लोकी गुरुचरित्र, जे थोडंसं आहे तर असं तुम्हाला धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा मिळेल किंवा इंटरनेटवरती सुद्धा मिळेल की 1 श्लोकी गुरुचरित्र, तर हे तुम्हाला मनापासून श्रद्धेने आणि निष्ठेने वाचायचं आहे. एवढी जरी सेवा तुम्ही रोज केली तरीसुद्धा तुमच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणीतून मार्ग हा आपल्याला मिळत जातो. आणि मध्येच जेव्हा काही अडचणी येईल, सुतक पडलं, पिरियड आला, तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि ज्या समस्या अडचणी आहेत तर त्या कमी होतात. आता तुमच्या जर आयुष्यामध्ये काही शारीरिक, मानसिक, काही आर्थिक प्रश्न असतील तर हे प्रश्न दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. दत्त जयंतीचा जो दिवस आहे तर हा दिवस दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी खास मानला जातो. या दिवशी पृथ्वीवरती दत्ततत्व जे आहे तर हे जास्त प्रमाणात जागृत असते आणि आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपण 7 दिवस सेवा करतोच, परंतु ते शक्य झाले नाही तर तुम्हाला फक्त एक मंत्र आहे जो 7 दिवस म्हणायचा आहे. दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस हा मंत्र रोज 108 वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे: ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. तर या जपामुळे सुद्धा आपल्याला शीघ्र फलप्राप्ती होते. दत्तगुरू जे आहेत तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे अवतार आहेत. या मंत्र जपामुळे आपल्या आर्थिक अडचणी असतील, म्हणजे घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, तर ह्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हायला आपल्याला मदत होत असते. खूप कष्ट करून पैसा मिळत नाही तर तुम्ही या मंत्राचा जप नक्कीच करू शकता. आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य यामुळे दूर होते. घरात कलह, आजारपण, मन अस्वस्थ असणे यासाठी सुद्धा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र अतिशय सोपा मंत्र आहे. तो आहे दत्तात्रेयाय नमः. फक्त 2 शब्दाचा आहे, दत्तात्रेयाय नमः. तर या मंत्राचा रोज किंवा दर गुरुवारी तुम्ही जरी जप केला तरीसुद्धा चालेल. दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस तुम्ही या मंत्राचा रोज 21 वेळा, 51 वेळा
आणि शक्य असेल तर 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना, अडचणींना तोंड देण्याची शक्ती, सामर्थ्य हे आपल्यामध्ये येत असतं आणि आपल्याला एक प्रकारचं जे मानसिक बळ आहे तर ते मिळत असतं. आता आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना आपण साडी वापरावी की ड्रेस? तर हे पारायण शक्यतो साडी नेसूनच करायचे आहे. आपण जर काही नियम पाळले तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ हे सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे फक्त गुरुचरित्र वाचताना तुम्ही साडी नेसा आणि त्यानंतर तुम्ही ड्रेस घालू शकता. तुम्ही रेग्युलर जे घालता ते घालू शकता. लग्न झालेल्या कुमारिका तर सर्वांनी साडीच नेसायची आहे. आता ही साडी कोणत्या रंगाची असावी? तर काळा सोडून कोणत्याही रंगाची असावी असं काही नाही की हाच रंग असावा. परंतु तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर हा जास्तीत जास्त करू शकता. परंतु तुमच्याकडे ज्या साड्या अवेलेबल आहेत, फक्त काळी साडी आणि पूर्ण पांढरी, तर अशी साडी न नेसता इतर साड्या तुम्ही नेसू शकता. आता साडी नवीनच असावी का? तर असं काही नाही. तुम्हाला हे पारायण करताना धुतवस्त्र घालून, म्हणजे काय तर धुतलेले कपडे घालून, जे स्वच्छ आणि धुतलेले कपडे आहेत तर असे कपडे परिधान करून आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे. नवीनच साडी असावी असं काहीही नाही. तुमच्याकडे ज्या रेग्युलर साड्या आहेत त्या साड्या तुम्ही नेसू शकता. फक्त त्या स्वच्छ धुतलेल्या असाव्यात. त्याला आपले कसलेही हात लागलेले नसावेत. नॉनव्हेज खाल्ल्यानंतरचे, अगोदरचे किंवा आपण पिरियडचे हात, तर असं घरातील कोणाचेही त्याला हात लागता कामा नयेत, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही एकच साडी जरी रोज वापरली तरीसुद्धा चालेल. पारायणाचं वाचन झालं की तुम्ही हे साडी बदलायची आहे आणि धुवून टाकायची आहे आणि स्वच्छ वाळवून दुसऱ्या दिवशी हीच साडी जरी परिधान केली तरीसुद्धा चालेल किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही वेगळी साडी नेसलात तरीसुद्धा चालेल. आपल्या मनात इतर कोणत्याही शंका न आणता हे पारायण करायचं आहे. तुम्ही घरी, केंद्रात, मठात, मंदिरात गुरुचरित्र जे आहे तर ते वाचू शकता. फक्त आपले मन हे पवित्र असायला हवे. पवित्र आणि निर्मळ मनाने आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे. गुरुचरित्र वाचताना आपण जेव्हा साडी घालणार आहे तर ही जी साडी आहे तर ती दिवसभर तशीच ठेवू नका. कारण आपण कोणतंही जेव्हा एखादं काम करत असतो, म्हणजे देवाचं काम करतो किंवा देवाची पूजा करतो, एखादं पारायण करतो, तर तेव्हा जे आपण वस्त्र परिधान करत असतो तर त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची पवित्रता आलेली असते. त्यामुळे आपल्याला ही साडी जी आहे तर ती चेंज करायची आहे आणि यानंतर तुम्ही ड्रेस घाला किंवा तुम्ही काही गाऊन घालत असाल, तुम्ही जे काही घालता तर ते घालू शकता आणि ही साडी आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या साडीचं सुद्धा पावित्र्य हे राखायचं आहे. त्यामुळे आपल्याला तीच साडी दिवसभर तशीच ठेवायची नाही, तर आपलं वाचन झाल्यानंतर बदलायची आहे. एक स्त्री जी आहे तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते असं म्हटलं जातं. त्यामुळे एखाद्या स्त्रीने जर गुरुचरित्राचे पारायण केले तर तिच्या माहेरचे जे दोष आहेत तर हे दोषसुद्धा संपतात. त्यासोबतच तिच्या सासरचे जे दोष आहेत तर ते सुद्धा संपतात. म्हणजे दोन्ही घरचे दोष संपवण्याची शक्ती ही एका स्त्रीमध्ये आहे, जर तिने गुरुचरित्र पारायण केले तर. गुरुचरित्र वाचताना ते शांतपणे आणि स्पष्टपणे वाचायचे आहे.